तांदळाची किंवा गव्हाची रास घालून घ्यावी। त्यानंतर त्याच्यावर हळद कुंकू वाहून त्यावर कलश स्थापित करावा। कलशाला चारी बाजूने 5 कुंकवाच्या आणि 5 हळदीने रेषा ओढून घेऊन त्यामध्ये दुर्वा, पैसे आणि सुपारी टाकून कलश स्थापित करावा। त्यावर चारी बाजूने आंब्याची पाने लावून घ्यावी। 5 पालव्या लावाव्यात। जी 5 पालवी घेतली आहे ते एका साईडला घेऊन घ्यावी, कारण कलशावर एवढी सगळी पाने बसत नाहीत। त्यावर असा नारळाला सजवले आहे, लक्ष्मीसारखे सजवून घेतले आहे, तो त्यावर ठेवून घ्यावा। त्याला पुन्हा हळद कुंकू लावून घ्यावे। पानांनी हळद कुंकू वाहून घेतले। देवीसाठी आणलेली ही फुलांची वेणी मी देवीला घालून घेतली। आपल्याकडे फोटो किंवा मूर्ती असेल तर तीही ठेवावी। त्यानंतर इथे गणपती बाप्पांची स्थापना करून घ्यावी। पहिल्यांदा मी हळद घालते, त्यानंतर त्याच्यावर हळद कुंकू वाहून गणपती बाप्पा म्हणून मी सुपारी ठेवून घेतली। हळद कुंकू वाहून त्यांना अक्षदा, फुले वाहून घेतले। गणपतीला कधीही तुळशीची पाने वाहू नये। त्यानंतर गूळ खोबरे ठेवून पुन्हा नमस्कार केला। त्यानंतर श्रीयंत्राची आपण पूजा करू शकतो। माझ्याकडे लक्ष्मी असलेले डॉलर आहे आणि श्रीयंत्र आहे, तेही आपण इथे ठेवून त्याची पूजा करून घेऊया। पुन्हा त्यालाही हळद कुंकू वाहून अक्षदा, फुले वाहून घेऊया। त्यानंतर फुले वाहून घेऊया। तिथेच बाजूला मी ओटी ठेवून घेत आहे, त्यावरही हळद कुंकू वाहून अक्षदा वाहून घेऊया आणि फुले टाकून घेऊया। आणि शेजारी 2 पाने हळकून खारीक, खोबरे, बदाम याचा विडा ठेवून घेऊया। त्यावरही हळद कुंकू वाहून अक्षदा वाहून घेऊया। महालक्ष्मीला श्रीयंत्र प्रिय असते म्हणून मी इथे श्रीयंत्रही पूजले आहे। त्यानंतर नमस्कार करून घेऊया। पूजेसाठी मी इथे फळे आणले आहेत, ते फळे इथे ठेवून घेतले। प्रसाद म्हणून साखर ठेवून घेतली आहे। अशा प्रकारे आपली पूजा साध्या आणि सिंपल पद्धतीने झाली आहे। त्यानंतर इथे दीप प्रज्वलित करून घेऊया। दिवा लावून ठेवला आहे, त्यालाही हळद कुंकू वाहून घेऊया। फुले वाहून अक्षदा वाहूया। त्यानंतर आपण धूप लावून घेतला आहे। म्हणजे श्री महालक्ष्मी महात्म्य ही व्रत कथा आहे, त्याची आपण इथे पूजा करून घेऊया। अशा प्रकारे आपल्या श्री महालक्ष्मी पहिल्या विवाहाची पूजा झालेली आहे।
साध्या आणि सिंपल पद्धतीने.